श्रावणी, सगळं नीट होईल, नको काळजी करूस. बरं मला सांग, तुझा एवढा बिझनेस वगैरे सांभाळून तू ह्यांचं सगळं कसं मॅनेज करणार आहेस? सध्या तरी आता नोकर सगळं आळीपाळीने काळजी घेत आहेत, बघतायत सगळं. आणि मी स्वतः मेडिकेशन्स देते, सुपरवाईजही करते. पण आता फुल टाईम केअरटेकर ठेवायला हवं असं वाटायला लागलं. कोणी शिकलं सवरलेलं असेल ना तर बरं होईल. आणि मी एक काम करते, बाबा फ्री असतील ना तेव्हा तुझ्या नोकरीबद्दल सुद्धा त्यांच्याशी बोलून घेते. हो, थँक्यू. मोक्षा, अगं एक मुलगी आहे, हां. तिचं नाव सोनाली. ती नुकतीच आली कोल्हापुरात, पण तिला नोकरीची खूप गरज आहे ग. तिला नोकरीबरोबर शिक्षणही पूर्ण करायचंय. ओके, मला वाटतंय ती दोन्ही मॅनेज करू शकेल. नक्की तिला जमेल ना सगळं? हो ग, तशी हुशार आहे ती. ती करेल मॅनेज, मला तरी वाटतं. हो का? ठीक आहे, मग पाठवून दे माझ्याकडे. हो चालेल, मी लगेच पाठवून देते. श्रावणी, तुला हेच सांगायचं होतं का? नाही म्हणजे खरं तर वेगळंच काम होतं माझं. मग बोल ना. ते ना, मोक्षाकडे असे 2 लाख रुपये मागणं चुकीचं तर नाहीये ना? श्रावणी, अगं बोल ना. मोक्षा, अगं ऐक ना. नमस्कार काका. नमस्कार. कशी आहेस बाळा? मी ठीक आहे, तुम्ही कसे आहात? काय झालं बाबा? ऑल ओके ना? काही ठीक नाही अगं. अगं आपल्या ऑफिसमध्ये इन्कम टॅक्सची रेड पडली आहे, सगळी नासधूस करून टाकली त्यांनी. काय? हो, थेट ऑफिसमध्ये घुसले, कपाट उघडलं, ड्रॉवर, चेअर, सोफा सगळं अस्ताव्यस्त करून टाकलं. ऑफिसची फाईल, कम्प्युटर सगळं चेक करतायत. पण त्यांना आपल्या ऑफिसमध्ये काहीच सापडणार नाही. आपण कधी बेकायदेशीर काम केलंच नाहीये ना? हो, पण आपल्या ऑफिसमध्ये धाड टाकली आहे. ही जर मार्केटमध्ये बातमी पसरली तर आपल्या बदनामीचा धोका आहे. मी प्रयत्न केला पण यांना नाही अडवू शकलो. हे लोक डायरेक्ट येतात, यांना कोणी अडवू शकत नाही. बापरे. येस, ही परफेक्ट आयडिया आहे. काय? नाही सॉरी, माझ्या डोक्यात काहीतरी वेगळंच सुरू होतं. मोक्षा, मी आत्ता येते, आपण नंतर बोलू. अगं श्रावणी, अशी काय? ही तुझी बहीण अशी कशी? कुठं काय बोलावं काहीच कळत नाही. बस बस. मला सांग, कुठून आलीस तू? गाव कुठलं तुझं? मी आंबेवाडीतून आली आहे, तालुका करवीर. या लाडकी लेक योजनेमध्ये तुझ्या बाबतीत काही फसवणूक झाली? हो,